रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे भव्य शेतकरी मेळावा. तरुण उद्योजकांनी पुढे यावे, अर्थसहाय्यासह आवश्यक ती मदत करण्यास तयार. नामदार प्रवीण दरेकर. पोलादपूर तालुक्यातील कोतवाल गावातील कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्था रजिस्टर यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक तथा भाजपा गटनेते, विधान परिषद सदस्य नामदार प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शेतकरी मेळावा, कर्तव्यदक्ष सेवा सन्मान पुरस्कार वितरण सोहळा तसेच डॉक्टर फॉर यू यांच्या माध्यमातून आशा सेविकांना मेडिकल किट वापरण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला शेतकरी, महिला, युवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. या शेतकरी मेळाव्यात आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड तसेच आभा कार्डसाठी व महसूल विभाग वतीने रेशन कार्ड, इतर योजना स्टॉलवर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती तालुका कृषी सहाय्यक रवी गुंड यांनी दिली. यावेळी कर्तव्यदक्ष सेवा सन्मान पुरस्काराने तहसीलदार कपिल घोरपडे, महावितरणाचे उपकार्यकारी अधिकारी चोरमुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता संदेश कांबळे, कृषी विभाग व पंचायत समितीतील अधिकारी तसेच नरवीर रेक्सोचे संस्थापक रामदास कळंबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा नामदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उपस्थित शेतकरी व नागरिकांना मार्गदर्शन करताना नामदार प्रवीण दरेकर म्हणाले की पोलादपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. शासन स्तरावर आवश्यक असलेल्या योजना तालुक्यात आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन. मात्र आपल्या तालुक्यातील तरुणांनीही उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे येण्याचा निर्धार केला पाहिजे. उद्योग क्षेत्राची प्रगती झाली तरच तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल. त्यावेळी त्यांनी माजी सैनिक शिवाजी डोळे यांचा विशेष उल्लेख करत त्यांच्या कार्याचा आदर्श तरुणांनी घ्यावा असे आवाहन केले. तरुणांनी उद्योग क्षेत्रात पुढे येऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे. उद्योजकतेसाठी आवश्यक असलेले अर्थसहाय्य तसेच अन्य मदत करण्यासाठी आपण सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या पोलादपूर तालुक्यातील तरुणांनी उद्योग व्यवसायासाठी पुढे यावे ही माझी अपेक्षा आहे. मात्र त्यासाठी कोणी पुढे येत नाही याचे मला दुःख वाटते. तुम्हाला लागेल ती मदत करण्यासाठी मी कार्यकर्ता म्हणून सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन असे दरेकर यांनी स्पष्ट केले. महिला वर्गांनीही रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा. बँकांच्या माध्यमातून महिलांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी असल्याचे नामदार दरेकर यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला उद्योजक कृष्णकांत दरेकर, सभापती अविनाश शिंदे, भाजपा उपाध्यक्ष मनोज भागवत, बिपिन मामुनकर, माजी तालुकाध्यक्ष प्रसन्न पालांडे, भाजपा नेते नागेंद्र राठोड, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, सुभेदार सुभाष दरेकर, तालुकाध्यक्ष वैभव चांदे, युवा मोर्चा उपाध्यक्ष दर्पण दरेकर, शहराध्यक्ष महेश निकम, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष शुभम दरेकर, शिवसेना नेते निलेश अहिरे, उद्योजक रामदास कळंबे, सर्व सरपंच व उपसरपंच, तहसीलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी दीप्ती गाठ, महावितरणाचे अधिकारी चोरमुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता संदेश कांबळे, संस्थेचे अध्यक्ष राजेश सकपाळ, सर्व पदाधिकारी यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन दरेकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्था कोतवाल पोलादपूर यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. हा कार्यक्रम करत असताना एक परिपूर्ण कार्यक्रम असे या कार्यक्रमाकडे मी बघतो. कारण आपल्या मातीची सेवा करणारा, काम करणारा आपला शेतकरी, त्याच्या घामाचा सन्मान, त्याचबरोबर अधिकारी सुद्धा माणूस असतो. अधिकारी म्हणून सेवा करत असताना त्याचा असलेलं योगदान, त्या योगदानाचा सन्मान आणि या ठिकाणी आशा सेविका ज्या आपल्या काम करत असतात
त्यांचा सन्मान अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे. मला या ठिकाणी आयोजकांना धन्यवाद द्यायचे. मी नेहमी कधी कधी म्हणतो की आपल्याकडे काही उगवणार नाही, कोण काही करत नाही, परंतु अमर कदम सरकार तरुण कार्यकर्ता शहरात ना येऊन गावाकडे शेती करतोय, म्हणून माझ्या आशा पल्लवित झाल्या, इथे काहीतरी घडेल हा विश्वास माझ्या मनामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं निर्माण झालेला आहे. इथली मुलं अजूनही परमनंट नाही, त्यांनाही त्या ठिकाणी चांगला पगार मिळत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं शेतीवर भर द्या. येणारा काळ हा शेतकऱ्याचाच असणार आहे, कारण सगळं काही निर्माण करता येईल. फॅक्टरीमध्ये आपल्याला अन्नधान्य करता येत नाही, फॅक्टरीमध्ये आपल्याला फळं फुलं करता येत नाही, आणि त्याच्यामुळं बळीराजा आपण तेवढ्यासाठीच त्या ठिकाणी म्हणतो, अन्नदाता एवढ्यासाठी म्हणतो की करोडो रुपये एखाद्याकडे असतील, अब्जाधीश त्या ठिकाणचा एखादा उद्योगपती असेल, परंतु त्याला अन्नधान्य माझा शेतकऱ्यांनी बळीराजाच देतो. आणि म्हणून त्या बळीराजाची काळजी घेण्याचं काम, त्या बळीराजाचा सन्मान करण्याचं काम कालकाई माती संस्थेने केलं. मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो. आणखी भविष्यात नियोजनबद्ध काम करून या तालुक्याच्या आर्थिक चळवळीला आपण त्या ठिकाणी दिशा देताय, अशा प्रकारचं चित्र निर्माण करा. मोदी साहेबांनी त्या ठिकाणी मातीचं परीक्षण करण्याची भूमिका त्या ठिकाणी. तुम्ही त्या ठिकाणी मालेगावला गेल्यावर परीक्षण शाळा आहे त्याची, तिथे अनेक मुलं मुली काम करतात, माती टेस्ट करतात, आणि या मातीत काय पिकेल सांगतात. आता जसं तुमचे कष्ट फुकट गेले, ते कष्ट फुकट जात नाही. एवढ्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आज त्या ठिकाणी केमिकल खाऊन आपलं आरोग्य त्या ठिकाणी खराब झालेलं आहे. मातीचा त्या ठिकाणचा कस निघून गेलेला. अशा वेळेला सेंद्रिय खत, सेंद्रिय माती, सेंद्रिय पिकं काढणं हेच आपल्यासाठी त्या ठिकाणी उत्तम आहे. आणि म्हणून त्याकडे आपण ओढ लावून त्याकडे आपण काम केलं पाहिजे. मला वाटतं गावागावातल्या तरुणांनी आता मुंबईकडे जाण्यापेक्षा इथेच राहून आपल्याला त्या ठिकाणी शेती करून, शेती प्रक्रिया उद्योग करून त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करावं लागणार. सर प्लीज इथे जरा समोर एकदा